आता थेट जातोय दादरमधल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापाशी। तिथे गृहराज्य मंत्री योगेश कदम दाखल झाले। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील तसे आदेश दिलेले आहेत आणि एक विशेष बाब म्हणजे आमच्यासाठी माझ्यासाठी वैयक्तिक हा जो पुतळा जो आहे तो माझ्या वडिलांनी स्वतः तयार करून घेतला होता आणि असे दोन पुतळे महाराष्ट्रामध्ये आम्ही उभे केले होते। एक माझ्या वडिलांच्याच त्यावेळच्या खेड मतदारसंघामध्ये आमच्याच गावामध्ये आम्ही हा पुतळा बसवला आहे महासाहेबांचा। दुसरा पुतळा आम्ही त्याच वेळेस आम्ही इथे बसवला होता। तर एक मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या पुतळ्याची सुरक्षा आणि ह्या स्मारकाची गरिमा ही राखण्याचं काम हे शिवसैनिक म्हणून आज मी राजकारणी म्हणून म्हणत नाही आहे, शिवसैनिक म्हणून आमच्याकडनं केली जाईल। राज्यातली आर्थिक बिकट परिस्थिती बघता आता सरकारच्या माध्यमातून जे निधीचं वाटप आहे प्राधान्यानं जे पहिली आणि दुसरी टर्म असणारे आमदार आहे यांना प्राधान्यानं निधी वाटप केलं जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून निर्णय दिला नाही। बघा, असा निर्णय झालेला मला तरी कुठे माहिती नाही आहे, परंतु कुठलंही नवीन सरकार ज्यावेळेला येतं त्यावेळेस पहिलं एक सव्वा वर्ष हे नेहमी आर्थिक घडी बसवण्यामध्येच जातं। आपण मागची किती पण आपण सरकार जर का पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आढळून येईल आणि मला वाटत नाही कुठली आर्थिक अडचण आज राज्यामध्ये आहे। आज त्यांनी एकत्र युथ फोरम होता, नवीन आमदारांना तुम्ही सगळे त्यावेळी तुम्ही असताना आता नवीन आमदारांनाच निधी दिला जाणार आहे प्राधान्याने। पहिली टर्म तर दुसरी टर्म ज्यांची आहे तर तरुण आमदार किंवा नवीन आमदारांना प्राधान्य दिलं जातं। नाही बघा, प्रत्येक आमदारांची अपेक्षा असते की आमच्या आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं व्हावीत। विकास कामांच्या अपेक्षेने जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे। प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये विकास कामं व्हावीत ही अपेक्षा असते। तर मला वाटतं असा कुठला धोरणात्मक निर्णय आमच्या प्रमुखांनी घेतला असेल तर मला त्याची कल्पना नाही, परंतु असा निर्णय झाला जर का असेल तरीसुद्धा काही वाईट नाही। आणि शेवटी बघा, आमच्या मतदारसंघामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महायुतीच्या प्रत्येक आमदारांना करोडोचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 2700 कोटीचा निधी मागच्या 2.5-3 वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। त्या सर्व कामांना आज निधी मिळतोय ना, शेवटी ती देखील विकास कामं सध्या चालू आहेत, कुठली कामं बंद नाही आहेत। नवीन विकास कामांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या देखील नक्कीच पूर्ण होतील। त्यामुळे हा निर्णय काय कायमस्वरूपी निर्णय असेल हा निर्णयाची मला कल्पना नाही, परंतु आपण म्हटल्याप्रमाणे असा निर्णय घेतला गेला असेल तर तो कायमस्वरूपी राहिला असं मला वाटत नाही। म्हणून मला वाटतं आर्थिक घडी कुठेही राज्याची बिघडलेली नाही, सुस्थितीमध्ये आहे। नवी मुंबईतील 2 अनधिकृत इमारती पाडण्याचे निर्देश असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना स्थगिती का दिली अशी विचारणा हायकोर्टाने केली? नाही, मला त्याची कल्पना नाही आहे, तो प्रश्न माझ्या खात्याशी संबंधित देखील नाही आहे, त्यामुळे संबंधित मंत्री महोदय याचं माहिती देतील। काल गँगवर पुन्हा उचलून आलेला आहे, जायवळ टोळीच्या लोकांनी काल 4 लोकांनी गोळीबार केल्याच्या घटना कालच पुणे CP यांच्याशी माझी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असताना मी त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे की हे जे काही गुंडे प्रवृत्तीची जी लोकं आहेत ह्यांच्यावरती आळा घालण्यासाठी आवश्यक असल्यास कोम्बिंग ऑपरेशन करा, परंतु ह्या सगळ्यांवरती आळा घाला आणि अशा घटना करण्याची हिंमत कोणामध्ये होता कामा नये। हा जरा पोलिसांचा धाक दाखवणं आवश्यक आहे आणि तशी कारवाई केली जाईल। विक्री जी परवाने आहेत त्यांना स्थगिती दिलेली आहे, मद्य परवान्यांना नवीन एक्साईज खात्याचा विषय आहे। माननीय अजितदादा याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेतील, परंतु नवीन कुठलाही परवानगी द्यायचा निर्णय मला वाटतं अधिकृत कुठला निर्णय तसा झालेला नव्हता, त्यामुळे स्थगिती द्यायचा विषय उद्भवत नाही। मला वाटतं एक्साईज खातं याच्यामध्ये आणि माननीय अजितदादा योग्य तो निर्णय घेतील। बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो का लावता अशी विचारणा संजय राऊतांनी केली। बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्व कमी करण्यासाठी आनंद दिघेंचा फोटो त्यांच्या बाजूला ॲडमध्ये लावला जातोय असं संजय राऊत म्हणतात। वंदनीय बाळासाहेबांची तुलना ही जगामधल्या कुठल्याही व्यक्तीची होऊ शकत नाही, ह्याचं ज्ञान आम्हाला देखील आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे गुरु म्हणून आज आनंद दिघे साहेबांच्या कुशीमध्ये एकनाथ शिंदे साहेब वाढलेले आहेत। शेवटी बाळासाहेबांचेच बाळकडू आनंद दिघे साहेबांनी सर्व शिवसैनिकांमध्ये रुजवलेलं आहे। अशा वेळेस वंदनीय आनंद दिघे साहेबांचा तिथे पुतळा किंवा तिथे फोटो ठेवणं हा वंदनीय बाळासाहेबांचा अपमान कसा का होऊ शकतो? शेवटी पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये परिणामी त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रामध्ये आनंद दिघे साहेबांना मानणारा वर्ग आहे, त्याच्याने वंदनीय बाळासाहेबांच्या वरती त्यांची कमतरता हे असं गृहीत धरणं अतिशय चुकीचं आहे। त्यांना त्याच्यामध्ये काय राजकारण करायचं ते करू द्यात। शेवटी त्यावेळेस जे काही घडलं होतं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे। आज संजय राऊत साहेब माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी वरिष्ठ आहेत, त्यांच्यावरती मी काय बोलणार नाही, परंतु वंदनीय बाळासाहेबांची जागा ही कोणी दुसरं घेऊ शकत नाही, परंतु गुरु म्हणून
एक सन्मान म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांना तरी दिलेलं स्थान आहे. परिणामी आम्ही सर्व शिवसैनिक आज वंदनीय बाळासाहेबांचं बाळ कडू आनंद दिघे साहेबांनी जे प्रत्येक शिवसैनिकांमध्ये रुजवलेलं आहे त्या सन्मानापोटी वंदनीय तिथे दिघे साहेबांची आम्ही तिथे त्यांना मानतो म्हणून त्याची मी पूजा अर्चना करतो. महायुतीचा महापौर होईल असं म्हणतायत. आता तुम्ही महायुतीचं गणित कसं असेल म्हणजे तुमचं शिवसेना आणि ते आमचे वरिष्ठ ठरवतील. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो महायुतीचा असेल हा आमचा विश्वास आहे. धन्यवाद.